मतदानाच्या 11 दिवसानंतर मतांची टक्केवारी कशी वाढली? संजय राऊतांकडून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय. निवडणूक आयोग मोदी शहांच्या हातातील बाहुले असल्याचा हल्लाबोल. महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये निवडणूक घेण्याची गरज नव्हती. मोदींना सभा घेता याव्यात म्हणून 5 टप्पे पाडल्याचा पवारांचा आरोप. मतदानाच्या टक्केवारी संदर्भात देखील पवारांनी व्यक्त केली चिंता. एफआरपीची संकल्पनाच आम्ही सुरू केली. एफआरपी वरून टीका करणाऱ्यांना त्यांचा अर्थही कळत नाही. मोदींच्या आरोपाला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर. मंत्री उदय सामंतांचे किरण सामंतांकडून विधानसभेची तयारी सुरू. तर किरण सामंत राजापूर लांजा विधानसभा लढवणार असल्याची सूत्रांची माहिती. नाशिकमध्ये महायुतीचे शक्ती प्रदर्शन. हेमंत गोडसे आणि भारती पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. मुख्यमंत्री शिंदेंसह अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित. कल्याणचे शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज करणार दाखल. तर उमेदवारी अर्जाआधी जोरदार शक्ती प्रदर्शन करणार. धर्माच्या आधारे आरक्षण देणार नसल्याचं लिहून द्या. गुजरातमधील प्रचार सभेत पंतप्रधान मोदींचं काँग्रेसला आव्हान. मुंबई महानगरामध्ये पहिल्या तिमाहीत 54,000 कोटींच्या घरांची विक्री. तर ठाणे, डोंबिवली, उल्वे, कांदिवलीतील घरांना ग्राहकांची पसंती. कांदिवली आणि बोरिवलीमध्ये आज पाणी नाही. पाईपलाईन बदलाच्या कामामुळे आता मुंबई महानगरपालिकेचा निर्णय. तर नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन. पाणबुडी विरोधी स्मार्ट प्रणालीची यशस्वी चाचणी. भारतीय नौदलाची ताकद आता आणखीनच वाढणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.